नमस्कार मित्र, आपण पाहताय नितेश दुर्गो हे आपलं यूट्यूब चॅनल। यावेळची देशाला हादरवून टाकणारी सगळ्यात मोठी खबर म्हणजेच काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेला आतंकवादी हल्ला। मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा सर्वात मोठा नागरी हल्ला मानला जातोय। या हल्ल्यात दहशतवाद्यांनी येथे आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती पुढे येते। या हल्ल्यात एकूण 27 पर्यटक मारले गेल्याची माहिती मिळते, तर हा आकडा अजून वाढू शकतो असं सूत्रांकडून समजतंय। पंतप्रधान मोदी सध्या विदेश दौऱ्यावर असून पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहांना आवश्यक ती पावलं उचलण्याचा आदेश दिलाय। गृहमंत्री अमित शहा काश्मीरला रवाना झालेत आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तसेच सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका सुद्धा सुरू झाल्यात। मित्रो, दरवर्षी काश्मीरमध्ये एप्रिलपासून पर्यटनाचा हंगाम सुरू होतो। आपल्या देशातील बरेचसे पर्यटक जे गरमीला कंटाळलेले असतात ते एप्रिल मे मध्ये काश्मीरमध्ये फिरायला जाणं पसंत करतात। सध्या काश्मीरच्या पहलगाममध्ये सुमारे 5,000 पर्यटक एकवटले होते आणि आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत होते। दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास काही बंदूकधारी आतंकवादी पर्यटक असलेल्या भागात शिरले। पर्यटकांना धर्म आणि त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करत सुमारे 27 पर्यटकांना या अतिरेक्यांनी जीवे मारलं। मित्र, सूत्रांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा अजून वाढू शकतो। या मृतांमध्ये बहुतांश हिंदू पर्यटकांचा समावेश आहे असं बोललं जात आहे, तर काही विदेशी नागरिकसुद्धा या हल्ल्यामध्ये मारले गेलेत असंही सूत्रांकडून समजतंय। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारताच्या दिशेने रवाना झालेत आणि बुधवारी सकाळी ते भारतात लँड करतील। या हल्ल्यात एकूण 4 आतंकवादी सामील झाले होते। ज्या 4 जणांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला आणि या गोळीबारातच एकूण 27 पर्यटकांचा मृत्यू झाला। या आतंकवादी पोलिसांच्या वेशात वावरत होते। या हल्ल्याची जबाबदारी TRF या दहशतवादी संघटनेने घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय। भारतीय लष्कराने सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू करून दहशतवाद्यांचा शोध सुरू केलाय आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न येथे भारतीय लष्कराकडून केले जात आहेत।